एक्झाम्पल मोठा आहे परंतु सोडायचं एकदम सोपं आहे. A 6 meter long wire made from alloy nichrome. Nichrome alloy is shaped into coil and given for producing heat. It has length किती आहे बाबा? L equal to 6 meter and given is shaped into coil तयार केली and given for producing heat. It has resistance of 24 ohm. So R1 म्हटलं R1 equal to 24 ohm. L1 आहे समजा लेंथ L1 equal to L. Can we get more heat if the wire is cut into half of original length? नंतर वायरची लेंथ हाफ केली म्हणजेच किती 3 मीटर. लेंथ हाफ केली म्हणजे रेजिस्टन्स पण काय हाफ, रेजिस्टन्स पण हाफ. R2 इक्वल टू 12 ओहम. Because resistance is directly proportional to length. Length is decreased, resistance decreased. For getting energy, two ends of wire are connected to a source of potential difference. वायरची कॉइल केले आणि याच्या अक्रॉस काय जोडले, बॅटरी जोडले. त्याचे व्होल्टेज दिले V इक्वल टू 220 व्होल्ट. तर हीट विचारलं आहे. पहिल्यांदा हीट H1 आणि दुसऱ्या हीट H2. इथे देतो H1 आणि H2, H1 H2. पण हीटचा फॉर्म्युला माहित पाहिजे. हीट इक्वल टू H इक्वल टू I स्क्वेअर RT. आणि एका सेकंदामध्ये असेल तर टाइम ॲक्युरेट दिले का नाही, मग टाइम दिलेला नाही म्हणजे एका सेकंदामध्ये काढायचं. I स्क्वेअर RT किंवा हा फॉर्म्युला हीटचा VIT आणि बाय ओम्स लॉ V equal to IR. Therefore I equal to V upon R. Therefore H equal to V into I म्हणजे V upon R into T. Therefore H equal to किती आलं बघा, H equal to V square upon R into T. तर टाइम किती घेणार आपण म्हणालच, टाइम 1 सेकंद घ्यायचा. दिलेला म्हणजे 1 सेकंद घ्यायचा. आणि टाइम जेव्हा 1 सेकंद घेणार तेव्हा V इंटू आय येणार. V इंटू आय म्हणजे पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज इंटू करंट इक्वल टू पॉवर. आणि पॉवर इंटू वॅट, तेव्हा वॅटमध्ये आन्सर येईल. मग H1 बघा, H1 इक्वल टू V स्क्वेअर. व्होल्टेज सेमच आहे, फक्त रेजिस्टन्स बदलला. इंटू 1 इक्वल टू 220 इंटू 220 अपॉन रेजिस्टन्स किती आहे 12 24. त्यानंतर बघा H2 इक्वल टू V2 स्क्वेअर, V2 नाही V स्क्वेअर अपॉन R2 इंटू T. T किती 1 इक्वल टू V220 इंटू 220 अपॉन R2 12. तर सुरुवातीला त्याचा हाफ होणार फक्त, बाकी काय भाग घालणं काय ना, 11 गुणिले 2 गुणिले 11 आणि 12, नंतर 2 गुणिले 6. अजून बघा काय 11चा अगदी स्क्वेअर करतो, पुन्हा भाग करूया. 121 1 2 6 किती बघा 12 किती 0 7
आन्सर आलं का? 201 आलं. युनिट काय आहे ना वॅट. चलो लहान चुकलं 201 येत नाही, जास्त येते ना. चुकीचं आहे, हे येते असं एवढे. टेक्स्टमध्ये चुकी झाली. एक्झाम्पल लिहायचं नाही वाटलं की तर लिहिलं. एक्झाम्पल लिहायचं नाही तर आपल्याला डॅट सोडून लिहिलं. डबल म्हणा. फोर झिरो
तुम्ही फॉर्म्युला डायरेक्ट आले चालते एच इक्वल टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर ही सगळे हे राहिले तर तेवढं डायरेक्ट फॉर्म्युलेचा टी किती वन घ्यायचं दिल नाही म्हणून वन आणि युनिट काय वॅट आणि टाइम दिला असेल तर मग वॅट म्हणायचं नाही मग जूल म्हणायचं टाइम दिला असेल तर जूल आणि टाइम दिला एका सेकंदामध्ये त्याला वॅट म्हणायचं किंवा जूल पर सेकंद त्याला असं लिहितात 2016 जूल पर सेकंड 4032 जूल पर सेकंड दुसरं एक्झाम्पल बघा लेंथ हाफ केली रेजिस्टन्स हाफ झाला हीट डबल झाली मग आपल्याला इथे विचारलं क्वेश्चन कुठला आपण हीट किती होईल 22 काय आपण रेजिस्टन्स 24 घेतलं 22 आहे का 24 दिले पुस्तकात 22 या पुस्तकात 24 आहे मग आता काय करू 22 सोडूया का ते कसं आता नंतर 22 थोडं सोपं ना 22 कॅन्सल होतं 11 आणि 22 दुसरं बघा ए सेल इज कनेक्टेड टू ए 9 ओम रेजिस्टन्स एक 9 ओम रेजिस्टन्स आहे 9 ओम आर आणि त्याच्या अक्रॉस सेल जोडलेला आहे ए सेल इज कनेक्टेड टू ए 9 ओम रेजिस्टन्स बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड हीट तयार झाली एच इक्वल टू 400 जूल आणि आर किती आहे 9 ओम प्रोड्यूस्ड पर सेकंड म्हटले 400 जूल पर सेकंड म्हणजे काय वॅट जूल पर सेकंड म्हणजे 400 वॅट कशामुळे ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट ऑब्टेन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स व्ही काढायचं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स नवीन पुस्तकामध्ये 22 दिला असतो फॉर्म्युला काय बघायचा एच इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर वॅट इक्वल टू देअरफॉर काय काढायचं आहे व्ही काढायचं आहे देअरफॉर व्ही स्क्वेअर इक्वल टू काय ना मग व्ही स्क्वेअर इक्वल टू एच इंटू आर देअरफॉर व्ही इक्वल टू रूट एच आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच किती दिलेलं आहे 400 एच 400 इंटू आर किती 9 मग आता दोघांची स्क्वेअर माहिती आहे बघा 400 स्क्वेअर सांगा 20 आणि 9चं 3 जे किती आले 16 होल्ड सर्व 16 आता हीटच्या ऐवजी काय पॉवरफुल चालतं बरं का मी एच रेंज नाही त्या ठिकाणी पी ला पी काय कधी राहायचं पी 1 सेकंद असेल तर 1 सेकंद असेल तर पी ते फॉर्म्युला पॉवरचा वापरला नाही ते पॉवरच आहे तर आपण टाइम 1 सेकंद घेतला युनिट वॅट लिहिलं नाही का मग ते एचच्या ऐवजी पी ला एचच्या ऐवजी पी एच म्हणजे पी ला पी कधी लिहायचं कळलं का युनिट काय असेल जूल पर सेकंद किंवा वॅट जूल पर सेकंद किंवा वॅट असेल तर पी
an electric iron these three. An electric iron uses the power of 1100 watt. Power of 1100 watt. When set to higher temperature, if set to lower temperature, it uses the P2 330 watt. Find out the electric current and respective resistances. Electric current and respective resistances for two settings. दोन सेटिंग आहेत वेगळे. दोन सेटिंग काय करायचं आहे? इलेक्ट्रिक करंट अँड रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस. मग रेजिस्टन्स R1 काढायचं ना, R1 आणि कुठला R2, R1 R2. अजून काय काढायचं? करंट. करंट पण काढायचं. करंट आणि काय दिलेलं आहे? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलं बा? 220 व्होल्ट. ला घेऊन आपण घेऊन P1 P2 R1 R2 काढायचं. करंट पण काढायचं. करंट पण I1 I2 येणारच. करंट पण वेगवेगळे असणार, I1 आणि I2. करंट वेगळा म्हणून रेजिस्टन्स करंट वेगळा. रेजिस्टन्स बदलला की करंट बदलतो. पॉवरचं फॉर्म्युला सांगा. P इक्वल टू V इंटू I. Therefore I इक्वल टू P अपॉन V. मग I1 इक्वल टू P1 अपॉन V. I1 इक्वल टू P1 अपॉन V. P1 किती आहे बा? 1100 आणि V 220. किती आलं? 5 एम्पियर. लगेच रेशनल काढतो. बाय ओम्स लॉ. बाय ओम्स लॉ R इक्वल टू फॉर्म्युला सांगा. R1 इक्वल टू V अपॉन I1. R1 इक्वल टू V अपॉन I1. V इक्वल टू I1 नाही का फॉर्म्युला. मग V किती आहे बा? 220 आणि करंट 5. त्याच्यावर रेजिस्टन्स मिळेल. दुसरा भाग I2 इक्वल टू काय ना? P2 अपॉन P. P2 बा पॉवर किती? 330 अपॉन V. P किती आहे? 220. 3 अपॉन 2 म्हणजे 1.5 एम्पियर. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R2 इक्वल टू V अपॉन व्होल्टेज सेम आहे. V अपॉन I2. V upon I2 equal to V 220 I2 1.5 equal to पॉइंट शिफ्ट करा 2200 अपॉन 15. और ये वैल्यू छोड़िए. 5 वैल्यू कितने हैं? 44 ओम. कितना होता? 15 में भागायचं. 15 1 15 उरले किती? 7 उरले. 15 उरले 4 आणि 10 उरले किती? 6. परत त्यात 10 उरले 6 आहे ना. चलो काय काय पॉवर P1 P2 दिलेला आहे. रेजिस्टन्स R1 R2 काढायचं आहे. करंट I1 I2 काढायचं आहे. कोणतेही दिले पोटेन्शियल डिफरन्स. पॉवरचा फॉर्म्युला P इक्वल टू आहे. I इक्वल टू P अपॉन V. I1 इक्वल टू P1 अपॉन V. नंतर ओम्स लॉ आपण R1 काढायचं.
वाचून बघ काय काय. An electric tungsten bulb is connected into home circuit. The home electric supply runs at 2 to 0 volt. हे voltage दिले 2 to 0 volt. When switched on, a current दिले current of 0.45 ampere flows through the bulb. What must be the power of the bulb? What must be the power of bulb? सांगा पॉवरचा फॉर्म्युला P इक्वल टू VR. मग V 220 आणि 0.45. मास्टर 220 0.45 भागिले 100. 1 0 कॅन्सल झाला आणि गुणाकार करायचं सुरू. याच्यानंतर पुढे सांगा काय करायचं. पुढे बघा तुम्हाला काय करायचं. व्हॉट मस्ट बी दी पॉवर ऑफ द बल्ब. पॉवर झालं कितीपर्यंत झालं पॉवर ऑफ बल्ब. त्याच्या पुढचं बघा. इफ इट इज केप्ट फॉर 10 hours. किती तासाठी तू बल्ब चालू ठेवला. बट टी इक्वल टू 10 hours. 10 तासाठी चालू ठेवला तर हे किती तास वापरले सांगा. आता हा हे किती वापरलं. किती तासाठी वापरलं. आन्सर किती आहे तुमचं 99 वॅट म्हणजे 99 जूल पर सेकंद. 99 जूल पर सेकंद. परंतु वापरले किती तास किती वेळेसाठी 1 सेकंद. मग एका सेकंदामध्ये किती पॉवर खर्च झाली 99. मग तर 10 तासामध्ये किती गुणायचं. देअरफॉर एनर्जी कंझ्युम्ड कसलं आहे बा. पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम फॉर्म्युला पाठ आहे. देअरफॉर वर्क इक्वल टू पॉवर इंटू टाइम. मग पॉवर टाइम 10 तास आहे. 10 गुणिले 60 मिनिट आणि मिनिटचं सेकंद केलं. मिनिटचं सेकंद केलं नंतर आवर घ्यायला पाहिजे डायरेक्ट. किती पॉवर किती 99 इंटू टाइम किती 10 इंटू 60 इंटू 60 सेकंद. सोडव. तर हेच असंच ठेवा. वॅटावर आहे सरी कन्वर्जन करायला तू आणि 99 वॅट म्हणा 10 आवर आणि वॅट आवर 990 वॅट आवर. वॅट आवर काय काय पी पडी आहे किमती लिहायचं आणि 99 जूल किंवा वॅट. पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. डब्ल्यू वर्क आहे बघा ना तुम्ही वॅट म्हणाल. एक पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. देअरफॉर ही वर्क आहे. वर्क इक्वल टू वर्क म्हणजे एनर्जी. नंतर काय बघा अजून 2-3 स्टेप. 990 काय आलं वॅट आवर. मग वॅट आवर चालत नाही आपल्याला. इलेक्ट्रिक बिल काढायचं. युनिट 1 युनिट किलोवॅट आवर असते. मग किलोवॅट काढायचं. मग किलोवॅट करताना काय करायचं यावर 990 भागिले 1000 1000 भागायचं आणि किलो
वॅट आवर. एक झिरो कॅन्सल झाला, किती आले 0.99 किलो किंवा असे राहू दे सध्या 99/100 किलो वॅट आवर. हे काय आले एनर्जी आली एनर्जी. आणि इलेक्ट्रिक बिल किती युनिट्स म्हटले काय हेच युनिट झालं. किती युनिट झालं 0.99 किलो वॅट आवर. म्हणजेच 0.99 म्हणजे किती युनिट्स 0.99 युनिट्स आहे आन्सर. एक किलो वॅट आवर म्हणजे 1 युनिट. 1 किलो वॅट आवर म्हणजे 1 युनिट. मग 0.99 युनिट्स हे आन्सर. इथे गेलं चालतं असं काय नाही. एकच ती व्हॅल्यू इथं 0.99 किलो वॅट आवर किंवा 0.99 युनिट्स 0.99 युनिट्स. तिथे तेव्हा तिथे लिहिले खाली. उद्या दुसरी 6:15